हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत शेवयांचा उपमा। हा अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे। त्यासाठी आपल्याला लागणारे सगळे व्हेजिटेबल्स जे आपल्या घरात आहे आणि जे आपल्याला आपल्या मुलांना खाऊ घालायचे आहे। तर त्यासाठी आधी पॅन गरम करा, गरम पाणी ठेवा आणि एका दुसऱ्या पॅनमध्ये शेवया भाजायला घ्या। थोड्याशा रोस्ट करून घ्यायच्यात त्या आपल्याला। आणि तोपर्यंत काय करायचं आहे, आपण एक पॅन गरम करूया, त्यामध्ये थोडंसं तेल घालूया। त्यामध्ये टाकूया आपण कांदा। मग कांदा छान परतला की त्यामध्ये मग टाकायचे आहेत बीन्स। जर आपल्याकडे असेल घरामध्ये तर शिमला मिरची घाला, गाजर घाला, तुम्हाला जे वाटेल ते घाला। थोडासा पालक घालू शकता आणि मी इथे मनुके पण घातलेले आहे। खूप छान टेस्ट येते मनुक्यांनी। टोमॅटो घाला, छान ते परतू द्या, शिजू द्या व्यवस्थित। आणि इकडे साईड बाय साईड आपण शेवई बघणार आहोत कशी रोस्ट होते। ओके, शेवई रोस्ट झाल्यावर ते टाकायचे आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये, जे व्हेजिटेबल आपण भाजून घेतले होते त्यामध्ये। थोडंसं शेवयांना हलकंसं रोस्ट केलं की गरम पाणी घालायचं आहे। पाणी जास्त नाही घालायचं, शेवया बुडतील एवढंच घालायचं। आणि हो, ह्यामध्ये आपण ओरिगॅनो घालणार आहे, दुसरे कुठलेच मसाले तुम्ही वापरायचे नाही आहे। थोडासा ओरिगॅनो घाला आणि एक चीज स्लाइस टाका, आवडत असेल तर नक्की टाका। आणि चवीपुरतं मीठ टाका आणि छान शिजू द्या। आणि हा आहे आपला शेवई उपमा तयार।